कळवण तालुक्यातील गंगापूर या ठिकाणी पोपट देशमुख यांच्या कांदा चाळीत एका अज्ञात व्यक्तीने रासायनिक खत टाकल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आलाय। या घटनेमुळे चाळीत साठवलेला अंदाजे 15 ट्रॅक्टर कांदा पूर्णपणे खराब झाला असून देशमुख यांचे लाखोंचे नुकसान झाले आहे। या घटनेमुळे गंगापूर गावात एकच खळबळ उडाली आहे। यापूर्वी गावात अशाच प्रकारच्या घटना घडल्या असल्यामुळे परिसरातील कांदा बागायतदार शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे। आधीच नैसर्गिक आपत्तींचा सामना करत शेतकऱ्यांनी मोठ्या मेहनतीने कांदा पिकवला होता, मात्र अज्ञात व्यक्तीच्या या गैरकृत्यामुळे त्यांचे स्वप्न भंगले आहे। शेतकऱ्यांचे आर्थिक गणित याच कांद्यावर अवलंबून असते। या सततच्या गैरकृत्यांमुळे संपूर्ण गावकरी धास्तावले आहेत। या प्रकरणाची सखोल चौकशी व्हावी अशी मागणी गावकऱ्यांनी केली आहे। याबाबत अभोणा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक परदेशी यांच्याकडे तक्रार दाखल करण्यात आली असून पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत। या गूढ व्यक्तीचा शोध घेऊन त्याला कठोर शिक्षा करण्याची मागणी जोर धरत आहे। प्रतिनिधी अनिल पवार, NTV न्यूज मराठी, कळवण, नाशिक।